हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2023 20 नोव्हेंबर 2023 रोजी झालेला कनिष्ठ अभियंता स्थापत्य प्रश्नपत्रिका, ज्याचं आपण संपूर्ण स्पष्टीकरण घेणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर याचं उत्तर असणार आहे 11. तर ज्या ज्या जिल्ह्यामधून आपण पेपर देणार आहोत तर त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपण घ्या, म्हणजे त्यावर आधारित काही 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. दुसरा प्रश्न घेऊया. बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोण आहेत? तर याचं उत्तर असणार आहे डॉक्टर त्रिगुण श्यामराव कुलकर्णी. आणि बीड जिल्ह्याची जिल्हाधिकारी आहे श्रीमती दीपा मुधोळ मुंडे. पुढचा प्रश्न घेऊया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर असणार आहे संदीपान भुमरे. पुढील प्रश्न घेऊ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे 867. याच्या व्यतिरिक्त जर छत्रपती संभाजीनगर यामधील गावे जर विचारण्यात आले तर 1362 असणार आहेत आणि उपविभाग जे आहेत ते 5 आहेत आणि एकूण तालुके 9 आहेत. अशा प्रकारे इतर माहितीसुद्धा मी देत जाणार आहे, तर त्याचंसुद्धा तुम्ही रिव्हिजन करत चला. कोल्हापूर जिल्ह्यातील रंकाळा तलाव कोणी बांधलेला आहे? तर याचं उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे रंकाळा तलाव. पुढचा प्रश्न. पंचगंगा नदी ही 5 नद्यांनी बनलेली असून त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर कुंभी, कासरी, तुळशी, भोगावती हे 4ही नद्या पंचगंगा नदीमध्ये याचा समावेश होतो. फक्त भीमा नदीचा होत नाही, म्हणून याचं उत्तर असणार आहे भीमा नदी. पुढचा प्रश्न. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या किती आहे? तर उत्तर असणार आहे 867. आत्ताच आपण पाहिलेलं आहे. गावे 1362, उपविभाग 5, तालुके 9. पुढचा प्रश्न घेऊ. ओजस देवतळे हा खेळाडू कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर याचं उत्तर असणार आहे नागपूर. पुढचा प्रश्न घेऊ. दिव्यांग स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? तर याचं उत्तर आहे ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथील या ठिकाणी दिव्यांग स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. क्रिप्टोकरन्सी एडॉप्टेशन रँकिंगनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर आहे 1. पुढील प्रश्न. रिलायन्स जिओ मार्टचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पूर्व भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी यांची रिलायन्स जिओ मार्ट म्हणून ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याकचुर्पी दुधासाठी GI टॅग कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर याचं उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न घेऊ. उरण गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उरण गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन. तर याचं उत्तर असणार आहे रायगड. आता इतर माहिती घेऊया याच्याशी संबंधित. आपल्याला उरण गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन इथे विचारलेले आहे. तर इतर माहिती कशी असणार आहे? दाभोळ पॉवर स्टेशन हे कुठे आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. चोला औष्णिक वीज निर्मिती केंद्र कुठे आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये. पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र हे अकोला या ठिकाणी आहे. फेकरी भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्र हे जळगाव येथे आहे. तसेच ब्राह्मणवेल पवन ऊर्जा प्रकल्प हे धुळे या ठिकाणी आहे. तर यावर सुद्धा आधारित प्रश्न येऊ शकतात, म्हणून आपण एक्स्ट्रा माहितीसुद्धा आपण इथे घेतलेली आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय एकात्मता दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर असणार आहे 19 नोव्हेंबर या रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात येतो. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 26 मे 1989 साली जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊ. महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेले आहे?
तर याचं उत्तर असणार आहे 5 डिसेंबर 2014 पासून पुढे पाणी टंचाईमुक्त राज्य या संकल्पनेवर आधारित हे अभियान सुरू करण्यात आलेले होते. तर इथं काय विचारलेलं होतं, महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान, तर 5 डिसेंबर 2014ला हे सुरुवात करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचेच म्हणजे MIDC मुख्यालय कोठे आहे, तर याचं उत्तर आहे मुंबई. MIDC ॲक्ट 1961 नुसार 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न घेऊ, महाराष्ट्र राज्याचे रोजगार व उद्योजकता मंत्री कोण आहे, तर याचं उत्तर असणार आहे मंगल प्रभात लोढा. तसेच इतर काही खाते कोणत्या मंत्र्यांकडे दिल्या गेलेली आहेत ते आपण पाहूया. दिलीप वळसे पाटील यांना सहकार मंत्री, सुधीर मुनगंटीवार यांना वनमंत्री आणि सांस्कृतिक कार्य मंत्री, गिरीश महाजन यांना ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री हे खाते मिळालेले आहे. धनंजय मुंडे यांना कृषी मंत्री, आदिती तटकरे यांना महिला व बालविकास मंत्री. पुढचं प्रश्न घेऊया, महाराष्ट्राचे सध्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत, तर याचं उत्तर असणार आहे तानाजी सावंत. इतर खाते कोणाकडे आलेली आहेत ते सुद्धा परत पाहून घेऊया. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि नगरविकास मंत्री पण हे पद त्यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री, जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री हे आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. छगन भुजबळ हे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे जे आहेत महसूल मंत्री, पशुसंवर्धन मंत्री ही खाते त्यांच्याकडे आहेत. तर पुढील प्रश्न घेऊया, आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते, तर याचं उत्तर असणार आहे जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे, तर याचं उत्तर असणार आहे शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे. तसेच इतर काही पक्ष पाहूया. महाराष्ट्राचा राज्य पक्षी जे आहे हरियाल आहे. महाराष्ट्राचे राज्य फूल हे जारूळ आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू जे आहे ब्ल्यू मॉर्मॉन आहे. महाराष्ट्राचे राज्य वृक्ष आहे आंबा आणि महाराष्ट्राचा राज्य कांदळ वृक्ष जे आहे पांढरा चिप्पी हे असं आहे. पुढचा प्रश्न घेऊ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे, महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे सर्वात कमी आहे, तर हे उत्तर असणार आहे मुंबई शहर. हा प्रश्न सुरुवातीला पण जिल्हा परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे, तर हा रिपीट होतोय प्रश्न, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच सर्वात कमी क्षेत्रफळ जे आहे महाराष्ट्राचे कोणत्या जिल्ह्याचे आहे ते आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि भंडारा. आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले अहमदनगर, पुणे आणि नाशिक अशी जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची जीवनरेखा असे कोणत्या धरणास संबोधले जाते, तर याचं उत्तर आहे कोयना. याला महाराष्ट्राची जीवनरेखा असे संबोधण्यात येते. महाराष्ट्र राज्यामध्ये क्रोमाईटचे साठे कोठे आढळतात, तर भंडारा जिल्हा, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग या सर्व वरील ठिकाणी क्रोमाईटचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात. भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर एकूण 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. जेव्हा शपथ घेतलेली असते त्यांनी त्या पदासाठी तेव्हापासून पुढे 5 वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो. भारतात पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो, व्हेरी इम्पॉर्टंट असं याला नोंदवून ठेवा, हा प्रश्न नेमका येऊ शकतो. तो 24 एप्रिल रोजी भारतात पंचायत राज दिवस साजरा केला जातो. जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ एकूण किती वर्षाचा असतो, जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ एकूण किती वर्षाचा असतो, तर एकूण 5 वर्षाचा असतो. पुढे आहे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे, तर याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. तसंच इतर समाजाची स्थापना यावरती मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो चॅनलवरती जाऊन पहा, म्हणजे कोणत्या समाजाची स्थापना कोणी केलेली आहे ते तुम्हाला
त्याचा उपयोग होईल परीक्षेला जेव्हा तुम्ही जाल. तर इतर आपण दिलेले आहे शॉर्टमध्ये. ब्राह्मो समाजाची स्थापना ही आहे राजा राम मोहन राय यांनी केलेली आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. सेवा सदन बेहरामजी मलबारी यांनी केलेली आहे. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. हिंदुस्थानी प्रचार सभा महात्मा गांधी यांनी केलेले आहे. इथं आपल्याला विचारलं होतं आर्य महिला समाजाची स्थापना, तर यांनी पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. कबड्डीच्या नियमांची चौकट 1921मध्ये कोणत्या राज्यामध्ये ठरविण्यात आली? तर याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. ऑल इंडिया कबड्डी फेडरेशन 1950ला स्थापन केलं गेलं. पहिली जी आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप होती ते 1980 साली भरवण्यात आली. आणि पहिली कबड्डी वर्ल्ड कप 2004ला मुंबई या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. तर अशा प्रकारे आज आपण कनिष्ठ अभियंता म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी झालेली कनिष्ठ अभियंताचे प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे. त्याच्या जवळपास आपण संपूर्ण स्पष्टीकरण घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.